सोम्या, आपण ऑडिशनला चाललोय हे त्या दोघांना कळलं तर कळलं त्यात काय एवढं. कळलं तर कळलं म्हणजे काल तू त्यांना शिवाय घातल्यास की TV सिरियलवाल्यांचं काय सिरियलवाल्यांना काय झाटं कळतं काय म्हणून. तर गाडी का थांबवलीस? ऑडिशन कॅन्सल. कॅन्सल? हां. का? चल परत जाऊ. पुढं नाटकच करू, आपलं प्रायोगिक वगैरे तेच बरं. नाटक करून कुठं पैसे मिळतात येतं. नाटक करून करून वय निघून जाईल आणि वय निघून गेल्यावर मग ते उठत नाही ना. अरे म्हणजे उठता बसता येत नाही आणि उठता बसता नाही आलं की मग हाताला काम कसं मिळणार? त्यांना काम करता येणार नाही. मग हाताने काय अरे म्हणजे काय भीक मागायची का हाताने? कळतंय ना मग कशाला चालत्या गाडीत वंगण लावतोय? त्याला कळलं तर काय होईल ना, त्याला कळलं तर काय होईल. झॅट मारे कळलं तर. चल बस. With my friends. पैशांचा तोटा हातात चाय सुट्टा. लाईफ जगायची कशी शिकवू नका आम्हाला सुद्धा बिंदास आमची यारी बोकात दुनियादारी. अशा मस्ती नाही तर लाईफ थंड सारी थंड सारी थंड सारी स्ट्रेस फ्री लाईफ फर्स्ट क्लास. हसा खेळा शिस्त पाळा शिकलो हिंद शाळा. ऑर्डर झाला तरी फक्त टीनएजर्स काळा. प्रत्येकाच्या जीवनात गडबड घोटाळा. प्रत्येकाला सवय आपली करून घ्यायची पण प्रत्येकाचा काळा या With my friends. सोम्या, या TV सिरियलमध्ये आपल्याला सिलेक्शन झालं आणि कंटिन्युटीमध्ये रोल मिळाल्यावर टेन्शनच नाही ना. मग आपल्याला भाडं देता येईल, खुलीचं भाजीपाला घेता येईल, सामान घेता येईल. अरे म्हणजे धान्य भाजीपाला भात. वाह क्या बात. नुसता भात खाऊन बाहेर पडलो. लय भूक लागली राव. तुला नाही का लागली भूक? आपल्याला तर काम कुठे मी देतो बाबा. तू देतो? अरे मग चल की जेवणच करू. भिकारी कुठला जेवण करणं एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. तुझ्याकडे पैसे नाही जेवण का आणि मला म्हणतो भिकारी का? आता तू ठरव भिकारी कोण आहे, तू का मी ते? अरे भिकारी तर ते दोघं आहेत, स्वाम्या आणि गाण्या. चाले आपल्याला नाव ठेवतात ते 70 पैसे नसतो यांच्या आणि फुगिरी तर लय आणतात. नाटकं करतात आणि आपल्याला नाव ठेवतात अभिनय येत नाही म्हणून. अरे आपलं सिरियलचं काम चालू आहे म्हणून तर बरं आहे, नाहीतर यांची ना राहायची पंचायत झाली असती. बेकार चुकसाली आपल्या जीवावर झाकतात आणि आपलीच खोलून. आता त्यांना सांग या आठवड्यातला तांदूळ संपलाय म्हणून. त्या आठवड्यात तांदूळ संपलाय म्हणून सांगा. तुम्ही घेऊन या म्हणावं तांदूळ. इकडून आणणार बेकार भिका मागा म्हणावं त्या नाटकाच्या निर्मात्याकडे. आणि मला सांग नाटकं करून कुणाचं बरं झालं? सांग ना मला. बोल बोल कुणाचं बरं झालं नाटकं करून? नाही झालं. कटिंग गे रे, 2 फुल गे रे. खिशात नाही दाना आणि म्हणतो काय 2 फुलं आणा. 2 मध्ये 4 कर रे. स्पेशल करा स्पेशल. आज काय स्पेशल? कुठं निघाली सवारी? ऑडिशनला. काय आईला रंगभूमीवाले आज चक्क सिरियलच्या ऑडिशनला.
रंगभूमीची सेवा वगैरे काय शब्दा धुळीच मिळाल्या का? आणि काय रे तू काय म्हणला त्या दिवशी हा? शेवटच्या श्वासापर्यंत रंगभूमी सोडणार नाही हा? अरे हे प्रायोगिक वाले आपल्यासारख्या सिरियल शिव्या घालत असतात, नेहमी आपल्याला माग घालून पाडून बोलत असतात. जेव्हा ह्यांना कळतं ना नाटकात करिअर नाही, तेव्हा मग सिरियल कडे वळतात. त्या आईला सोमांचे शिष्य. आम्ही कोणाचे शिष्य वगैरे नाही हा. आमचा निर्णय आम्ही घेतो. आमचा निर्णय ठरला. 2 स्पेशल हे घ्या. 2 स्पेशल. 2 खाली ग्लास दे रे. खाली ग्लास कशाला? गरीबों में बांट देते हैं ना. गोड चेहरा काय? चहा रे, चहा गोड आहे. एक चहा दे रे. अरे बघतोस काय, चहा दे ना. घे की तू. काय बावटे, मराठी माणसं अशीच असतात, काय कामधंदा करू शकत नाही. ए मी तुला काय धंद्यावाला वाटलो काय? सॉरी हा. पहिले क्यों झक मारी? ए चल रे. ए पप्या बिल दे रे. काय गण्या पाटील झागीर गेली अजून फुगीर नाही गेली. टाकी फुल करा काय झालं रे? टाकी आणि फुल तेवढे पैसे असते माझ्याकडे तर तुझ्यासोबत फिरलो असतो का? काय ना हे नाटकावाले नाटकाची प्रॅक्टिस घेतात साले, पेट्रोल पुरते पण पैसे देत नाहीत. नाटकं सोडून सिरियलचं ऑडिशन देऊन आलो ना, त्याचं काय झालं? काय होणार, कॅमेऱ्यासमोर नाटकाचा अभिनय केल्यावर हाकलूनच देणार ना. अरे कॅमेरा माध्यम शिकलं पाहिजे. तू मला नको शिकव. पेट्रोलला 100 आहेत का तुझ्याकडे? पेट्रोलला माझ्याकडे पैसे असते तर मग अशी चहाचे बिल नसतं दिलं मी. त्या पप्प्याला फोन लाव. जागीदारांनो हे घ्या पेट्रोल.
तुम्हाला पेट्रोल पुरवा, तुम्हाला खायला पुरवा, तुम्हाला राहायला पुरवा. पोरी पोरी ना यांच्यामुळे पळून गेल्या, यांच्यामुळे. आम्ही काय केलं? काय केलं? हा? इकडे कुठं बी हात घालतो म्हणतो अरे काय केलं. हा? अरे पोरी ग्रुपमध्ये असल्या ग्रुपचं कसं वजन वाढतं, वजन. असं ग्रुपनं ऑडिशनला गेलं ना सिलेक्शनचे चान्सेस जास्त असतात. कळलं? असं काही नसतं. अरे पोरी हा ग्रुपचा प्लस पॉईंट असतो. काही ठिकाणी पोरींची गरज असते, पण पोरी ग्रुपला सोडून जायला तयार नसतात. म्हणून नाईलाजाने का होईना आपल्याला त्यांना घ्यावंच लागतं. हां काहीतरी पुढं आम्हाला काय मागू नये. तर अरे आमची सिरियल संपली, आता काहीतरी काम शोधावं लागणार आहे आम्हाला. मी काय म्हणतो, मला नाही वाटत ऑडिशननी आपल्याला चांगले कामं भेटतात. पण मी काय म्हणतो, त्यापेक्षा आपणच आपलं अस्तित्व निर्माण करू. एक कलाकार म्हणून चांगली ओळख निर्माण होईल असं काहीतरी करूया. हा ना यार, इकडं तिकडं भटकण्यापेक्षा ना आपणच आपलं काहीतरी करूया. आणि आपल्या मनासारखं काय मिळतच नाही ना आपल्याला. आणि भेटलं तरी पैसे मागतात. आणि पोरींला तर पोरींचं सड रे आपलं बघ. ए, पोरींच्या हाताला कामं असतात रे, आणि आपल्याला कुठे. म्हणून मी काय म्हणतो, आपणच आपलं प्रोडक्शन हाऊस चालू करू. प्रोडक्शन हाऊस. हां, प्रोडक्शन हाऊस फक्त हाऊस म्हणून राहू नये म्हणजे बरं झालं. प्रोफेशनल कामं करायची आहे. म्हणजे शॉर्ट फिल्म्स, वेब सिरीज, ॲड्स असे कामं करत राहायचे. आणि आपली स्वतःची पण कलाकार म्हणून ओळख निर्माण होईल, आणि आपली चलती पण चालू होईल. गुड आयडिया. कसा? पण आपल्या प्रोडक्शनचं नाव काय ठेवायचं? का आपण चांगले मित्र आहोत का, त्याच्यामुळे आपल्या प्रोडक्शनचं हाऊसचं नाव वाटतं बेस्ट फ्रेंड ठेवू. तू हां आणि बेस्ट फ्रेंड. अरे तू जर बेस्ट फ्रेंड असता ना तर त्या पुऱ्या आपल्याला सोडून नसते गेल्या. बदमाश फ्रेंड आहे तू, बदमाश आला. हां, बदमाश फ्रेंड्स कसं वाटतं? आपल्या प्रोडक्शन हाऊसचं नाव BF. Bदमाश friends. पैशांचा तोटा हातात चाय सुट्टा. लाईफ जगायची कशी शिकू नका आम्हाला सुद्धा बिंदास आमची यारी बोकात दुनियादारी. अशा मस्ती नाही तर लाईफ थंड सारी, थंड सारी, थंड सारी. स्ट्रेस फ्री लाईफ फर्स्ट क्लास. माझा खेळ शिस्त पाळ शिकलो हिंड शाळा. ऑर्डर झाला तरी फक्त टीनएजर्स काळा. प्रत्येकाच्या जीवनात गडबड घोटाळा. प्रत्येकाला सवय आपली करून घ्यायची, पण प्रत्येकाचा काळा. Bदमाश friends.